शिंदेचा मृतदेह आज बल्लापूरमध्ये दफन करण्यात येणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कुटुंबीय थोड्याच वेळात अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयातून ताब्यात घेणार आहेत। अक्षय भाटकर आपल्या सोबत आहे। अक्षय, कुटुंबियांनी काही वेळापूर्वीच कल्याण कोर्टामध्ये काही लोकांशी म्हणजे पत्रकारांशी बोलताना सांगितले, आपण त्यांच्या वकिलांशी बोललो, अमित कटारनवरे हे त्यांची बाजू मांडतात, त्यांच्याशी देखील आपण बोललो, तर त्यांनी अशी माहिती दिलेली आहे आपल्याला की आज प्रशासनाकडून 3 जागा दिलेल्या आहेत। एक बदलापूरमध्ये आहे, एक जागा अंबरनाथ आणि बदलापूरच्या दरम्यान आहे आणि एक जागा कल्याणमध्ये आहे। अशा 3 जागा प्रशासनाकडून त्याच्या कुटुंबियांना देण्यात आलेल्या आहेत आणि या 3 जागांपैकी एका जागेवर अक्षयचं दफन केले जाणार आहे। त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे अंत्यसंस्कार जे आपण नेहमी बघतो त्या प्रकारे केले जाणार नाही, तर त्याच्या मृतदेहाचं दफन केले जाणार आहे हे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलेलं आहे, जेणेकरून पुन्हा कधी काही केसमध्ये गरज पडली तर तो जो मृतदेह आहे तो त्या ठिकाणी असावा यासाठी दफन केलं जाणार आहे। दुसरीकडे आता सध्या अक्षयचे कुटुंबीय जे आहेत ते बदलापूरला गेलेले आहेत पोलीस स्टेशनला। त्या ठिकाणावरून पोलीस त्यांना या 3 जागा दाखवतील, त्यापैकी एक जागा ही निश्चित केली जाईल आणि त्या जागी दफन केले जाणार आहे अक्षयच्या मृतदेहाचं। त्यासाठी थोड्या वेळानंतरच कळवा रुग्णालयामध्ये अक्षयचे कुटुंबीय येणार आहेत मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आणि मुख्यतः आजच अक्षयचा दफनविधी जो आहे तो पार पडणार आहे। मात्र यावेळी संरक्षण देण्याची मागणी पुन्हा एकदा पोलिसांनी संरक्षण द्यावं अशी मागणी अक्षयच्या कुटुंबियांनी आणि वकिलांनी केलेली आहे। अक्षय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।